नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी आणि महाज्योती या तीन संस्थेचा निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित झालेला आहे, जाहीर झालेला आहे। अजूनही दोन इम्पॉर्टंट संस्था ज्या आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सारथी आणि TRTI या दोन्ही संस्थेचा निकाल अजून पेंडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो। सारथी या संस्थेचा निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आज 6 वाजेपर्यंत जे आहे आम्ही निकाल प्रकाशित करू सर, नाहीतर उद्यापर्यंत जो आहे तो सारथी संस्थेचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे। आणि TRTI संस्थेचा कसं झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांची पोलीस भरती, कंबाईन आणि टेट हे तीन जे एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो, ते नंतर कंडक्ट करण्यात आली होती, सेपरेट झालेली होती। तर त्याचे अजूनपर्यंत जे आहे विद्यार्थी मित्रांनो स्कोर कार्ड सुद्धा यायचे आहे। तर अगोदर त्यांचे स्कोर कार्ड येणार विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर रिझल्ट लागणार। ओके, तर बाकी जी बार्टीसोबत जे आहे TRTI संस्थेची पाचही संस्थांची कॉमन इंटरेस्टेड झाली होती। तर त्या संस्थांचा निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो TRTI या जे नंतर CETची एक्झाम झाली होती त्यांचा सोबत लागण्याची दाट शक्यता आहे। ओके, आणि ज्याही विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि ज्यांचंही वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे आणि सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांची आणि जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, वेटिंग लिस्टमध्ये आहे, यांची सेमच प्रोसेस इथून पुढे राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे रेडी करून ठेवणं, जे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून जाईल। आणि त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता पुढील स्टेप म्हणजे तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स तुम्हाला द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स सिलेक्ट करणं हे कंपल्सरी राहील विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच मिळून इथून पुढील कोणतीही लागल्यास तर तुम्हाला लिंक येऊन जाईल आपापल्या नोटीस बोर्डवर की आता तुम्ही अकॅडमी जी आहे, तुम्ही महाराष्ट्रातील तुमची फेवरेट नामांकित कोणतीही अकॅडमी तुम्ही निवडू शकता। ओके, तर अकॅडमीची कोणकोणत्या अकॅडमीला बार्टीचं टेंडर मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच मिळून जाईल। ठीक आहे, तर मग त्यानंतर तुम्ही तुमची अकॅडमी सिलेक्ट करून विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला अकॅडमी अलॉट होणार आहे। ठीक आहे, आता जेव्हा लिंक येईल त्यानंतर तुम्हाला लिंकवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी सिलेक्ट करावं लागेल। त्याला 4-5 दिवसाचा प्रोसेस लागतो आणि तो प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बार्टी मार्फत अकॅडमी दिल्या जाते की या अकॅडमीमध्ये तुम्ही जा, या तारखेच्या आत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आहेत ते एकापेक्षा जास्त योजनेमध्ये सिलेक्ट होऊन जातात। तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो RTI संस्थेनं आता एक स्पेशल गुगल फॉर्मच दिलेला आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त संस्थेत जर तुमचं निवड झाली असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला कोणती योजना पाहिजे तर। ओके, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स निवडता येते की कोणती अकॅडमी एक वेळा तुम्हाला अलॉट झाली। ठीक आहे, मग जे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याच, त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जाईल का तुम्ही ॲडमिशन करून घ्या। आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो आता फॉर एक्झाम्पल बार्टीच्या पोलीस भरतीच्या 1500 वॅकन्सी करण्यात आल्या, जे लास्ट इयर 3000 होत्या, IBPSच्या 3000 होत्या, वॅकन्सी खूप कमी करण्यात आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। आता हे गव्हर्नमेंटनं निर्णय केलेला आहे, तर आपण आता काही करू शकत नाही कारण रिझल्टही प्रकाशित करून दिला आहे त्यांनी। तर अजून TRTIचा व्हायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट विद्यार्थी जर TRTIचे तुम्ही विद्यार्थी असाल, ठीक आहे, तर TRTIचे पोलीस भरतीचे 18,000 वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, 18,000। तर ते तरी कमी नाही केले पाहिजे, बस एवढी इच्छा आहे। तर त्यानंतरची प्रोसेस होती विद्यार्थी मित्रांनो की अकॅडमी प्रेफरन्स दिल्यानंतर जे सिलेक्शन लिस्ट आहे त्यांना अगोदर प्राधान्य दिले जाते। त्यानंतर जेवढी ती वेटिंग लिस्टवर आहे त्यांना विद्यार्थी मित्रांनो नंतर प्राधान्य दिले जाते। ओके, जे अकॅडमी प्रेफरन्स तुम्हाला द्यायची लिंक आहे ते सोबतच येणार आहे, परंतु प्रेफरन्स पहिले सिलेक्शन लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना, त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये। ओके, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा अपात्र यादीत नाव येऊन जाईल। ओके, त्यानंतर त्यांचा अपात्र यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंग लिस्टवर विद्यार्थी आहे त्यांना जे आहे ते प्राधान्य दिले जाईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमी एक वेळा तुम्हाला अलॉट झाली तर त्या अकॅडमीत दिलेल्या दिनांकाच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जावं लागेल। त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट लवकरात लवकर तयार करून ठेवून द्या, ज्याही विद्यार्थ्याचं वेटिंग लिस्टमध्ये आणि सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे। ओके, डॉक्युमेंट रेडी करून तुम्हाला तिथे सबमिट करणं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर तुमची जबाबदारी खतम झाली। त्यानंतर तुम्हाला क्लाससाठी बोलावण्यात येईल तुमची अकॅडमी, आणि त्यांचा जो कोणता टायमिंग राहील त्यानुसार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बॅचेस अलॉट होणार आहे आणि तुमचं प्रशिक्षणाला सुरुवात होऊन जाईल आपापल्या सिटीमध्ये, किंवा ज्या सिटीत महाराष्ट्रातल्या कोणत्याही सिटीत तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी चूज करू शकता आणि ॲडमिशन करू शकता। ओके, ठीक आहे, अजूनही कोणते डाऊट्स असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला 72,000 ते 1,22,000 पूर्ण रक्कम मिळेपर्यंत सर्वचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरच मिळत राहील। ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये
धन्यवाद.